नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आपल्या आजच्या अत्यंत महत्वाच्या कॉफी विथ रिंगण या महत्वाच्या भागामध्ये आपल्या सर्वांच्या बरोबर संवाद करण्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केले भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या प्रवक्त्या आणि लातूरमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये ज्यांची झुंजार भाजप नेत्या युवा नेत्या म्हणून ओळख आहे अशा प्रेरणाताई होनराव यांना आज आपण त्यांच्याबरोबर विविध विषयावर संवाद करणार आहोत आणि त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रेरणाताई, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला तेव्हा सुरुवातीलाच तुमचं हार्दिक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. आज आपण कॉफी विथ रिंगण या भागामध्ये खुली चर्चा करणार आहोत. कुठल्या एकाला एक विषय घेऊन आपल्याला काही पुढे जायचं नाही, परंतु कालच म्हणजे कालचा जो दिवस होता, कालच राज्याचे मुख्यमंत्री लातूर जिल्ह्यामध्ये आले होते. तुम्ही त्यांच्यासोबत होता आणि त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची किंवा शेतांची पाहणी केली. पाहणी केल्यानंतरचा प्रश्न आता निर्माण झाला की तुमच्या मुख्यमंत्र्यांनी या भागातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला काय दिलं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकंदरच आपल्या भागातला शेतकरी बांधव हा अतिशय संकटाचा सामना करतोय. कधी आपल्याकडे पाऊस नाहीच, पाऊस नसलेला दुष्काळ, तर दुसऱ्या बाजूला आता प्रचंड पाऊस पडलेला अतिवृष्टी, सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेत असलेला आपला हा जिल्हा आणि नुकसान बघत असताना सगळ्यांनाच शेतकरी बांधवांसकट आपल्या सगळ्यांना वेदना होत आहेत त्या गोष्टीच्या. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल दौरा केला. त्यांची संवेदनशीलता मला प्रकर्षाने या दौऱ्यामध्ये पाहायला मिळाली. लातूर जिल्ह्यात नेमकं थर्ड बर्ड आय व्ह्यू म्हणतो त्या पद्धतीने बघत असताना प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन काय हानी झाली शेतकऱ्यांची, त्यांचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न कालच्या दिवशी त्यांनी केला. आपण जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये झालेला पाऊस आणि त्याला घेऊन यावर्षी जास्तच पाऊस झाला, तर 244 कोटी रुपयांची मदत, त्याचा GR पण शासनाने दिला, तो आपल्या शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहे. आणि आता काल जी अतिवृष्टी झालेली आहे त्याचे पंचनामे देखील बहुतांश 99.99% पंचनामे झालेत. काही ठिकाणी फक्त पाणी जास्त असल्या कारणाने ते व्हायचे राहिलेत. त्या अनुषंगाने सुद्धा मदतीचा दुसरा टप्पा जो आहे तो लवकरच आपल्या लातूर जिल्ह्यात 244 कोटी रुपये आता पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत असं तुम्ही म्हणताय. तर काय आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं का? एक शेतकऱ्याला साधारणपणे ही पहिली तुमची जी काही प्राथमिक मदत आहे ही किती मिळणार आहे? एका शेतकऱ्याची मदत मला सांगता नाही येणार. जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये जो पाऊस झाला त्या अनुषंगाने आलेली ही पहिल्या टप्प्यातली मदत आहे. आता जी अतिवृष्टी झाली आहे म्हणजे 2.5 लाख हेक्टरचा एकंदर एरिया आणि पीक पाण्याखाली गेले, त्याला घेऊन कॅल्क्युलेटिव्ह अनालिसिस आता जे पंचनामे होणार आहेत झालेले आहेत त्या अनुषंगाने मदत येईल. मग आपण सांगू शकतो, असं नाही सांगता येणार आपल्याला की प्रत्येक शेतकऱ्याला किती मदत मिळाली, पण ज्याचं जसं नुकसान झाले त्या अनुषंगाने ते आपण महाराष्ट्र सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की जे नुकसान झाले त्याच्यामध्ये आपण मदतीचा एक चांगला सक्षम हात शेतकरी बांधवांना देऊ. शासनाचा नियम असा आहे की 33% नुकसान जेव्हा होतं तेव्हा तिथून पुढे सगळा दुष्काळ किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असं म्हटलं जातं. तुम्ही स्वतःही पाहिलंय की आपल्याकडे जवळपास 100% नुकसान झालं. 100% नुकसान या परिसरात झालं असताना सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या तोंडामध्ये मी ओला दुष्काळ जाहीर करतो आणि तुम्हाला पूर्णपणे आधार देतो हे वाक्य का आलं नाही? हे वाक्य मला वाटतं फक्त वाक्य येऊन आपण ते आपल्याला मदत करणार का? वाक्य बोलून त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं की जवळपास सरसकट शेतकऱ्यांना, फक्त पंचनामे झाले आणि स्पेसिफिक शेतकऱ्यांनाच नाही तर सरसकट शेतकऱ्यांना मदत करायची आहे. मॅडम, पंचनामे कशासाठी, पाहणी कशासाठी? प्रथम दर्शनी पावसाचा जो ओढा होता आपण बघितलं की बघता बघता हाहाकारामध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं. शेत ओळखायला येत नव्हतं लोकांचं, आज पण ओळखायला येत नाही. मी सांगते ना की काही ठिकाणी असं झालंय की शेतच आहे हे लक्षात येत नाहीये. मग प्रशासनाची पहिली
ज्यावेळी आपण शेतकरी बांधवाकडे जातो त्याचं काय नुकसान झालंय, किती नुकसान झालंय हे बघण्यासाठी पंचनामे हे महत्वाचे आहेतच. आपण त्यांना असं नाही म्हणू शकत की काय झालीये परिस्थिती, ह्याचा पण एक आढावा आपल्याकडे असला पाहिजे विषयांचा. तुमचं सरकार शेतकऱ्यांना चांगली भरीव मदत करेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवावी काय? 100% ठेवावी. आणि सरकार शेतकरी बांधवांना मदत करते आणि मदत करणारच. तुम्ही ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पक्ष बनताय, महायुती बनताय, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, ह्या एकंदर महायुती सरकार तुम्हाला ग्राउंड वरती दिसतंय आजच्या दिवशी. तुम्ही याच्या आधी आघाडीचं सरकार बघितलं, 4,000 रुपयांचा चेक घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी सोलापूरच्या बांधावर गेले होते 4,000 रुपयांचा चेक घेऊन. मला आठवतोय तो प्रसंग. ती वेळ आणि आत्ताची वेळ याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. निवडणुकीच्या अगोदर तुमच्या या महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. फडणवीसजी त्यामध्ये होती. कोरा म्हणजे कोरा, कोरा म्हणजे कोरा हे त्यांचं विधान होतं. सातबारा कोरा करण्याची भाषा होती. निवडणूक होऊन बरेच दिवस झाले. शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विषय मुख्यमंत्री किंवा बाकीचे दोन उपमुख्यमंत्री आजही काढत नाहीत. विश्वासघात केलाय शेतकऱ्यांचा आणि तुम्ही म्हणताय त्यांच्यावर विश्वास ठेवावा? नाही, विश्वासघात मुळेच केलेला नाहीये. मला आठवतंय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट दिलेलं आहे या विषयावरती आणि या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये लवकरच योग्य ती पावलं उचलली जातील. म्हणजे हे अगदी अति टिपिकल उत्तर दिलं तुम्ही. लवकरच योग्य ते पावलं उचलली जातील. नाही, टिपिकल नाही. आपण एकंदर महाराष्ट्रामध्ये आज डेव्हलपमेंटल अजेंडा बघतो. कर्जमाफी का नाही झाली? आज आपण आपत्ती व्यवस्थापन बघतोय. ह्या सगळ्या विषयांना बघत असताना कर्जमाफीच्या दृष्टीने सरकारी सकारात्मकच आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलं. या परिस्थितीमध्ये ते घोषणा करत नाही की आम्ही कर्जमाफी करू. नाही, या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना मदतीची आवश्यकता आहे, ती आपण करतोय आणि ते आपण 100% करणार. आणि येणाऱ्या काळामध्ये कर्जमाफीच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल सरकार लवकर. तशा पद्धतीने सरकारची भूमिका आहे. चला आपण मुंबईहून थोडस दिल्लीकडे वळूया. संपूर्ण देशभरामध्ये म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या राहुल गांधींचा आणि तुमच्या सरकारच्या केंद्र सरकारच्या विरोधातला एक नारा ऐकायला सातत्याने मिळतो, वोट चोर गद्दी छोड. काय वाटतं तुम्हाला या राहुल गांधींच्या या मोहिमेचा तुमच्या पक्षावर किती परिणाम झालाय? त्यांच्या या भूमिकेचा आमच्या पक्षावर परिणाम होण्याची काही आवश्यकताच नाही. वोट चोर गद्दी छोड, त्यांचा मेन प्रॉब्लेम तर ती गद्दी आहे. पण आम्ही कधीच गद्दीसाठी काम नाही केलं. 0 खासदार असल्यापासूनची आमची पार्टी, 2 खासदारांपासून आज आम्ही 2025 मध्ये तिसऱ्यांदा आदरणीय मोदीजी पंतप्रधान झालेल्या देशाने बघितलं. गद्दीवर बसण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कधीच काम नाही केलं. पण गद्दीची सवय लागलेला गांधी परिवार आणि घराणेशाही युक्त काँग्रेस यांना ती गद्दी दुसऱ्याकडे गेलेली बघवत नाहीये. आणि त्याच्यामुळं कन्सेप्ट पण त्यांचा बघा ना, वोट चोरीचा संभ्रम निर्माण करायचा आणि गद्दी छोड म्हणायचं, ज्या गद्दीच्या अभिलाषा त्यांना आहे, तो त्यांचा अतिशय प्रयत्न आहे. राहुल गांधींचा जो या प्रकरणातला हल्ला होता तो निवडणूक आयोगावर होता. हे जर खोटं असेल, राहुल गांधीचं म्हणणंच खोटं असेल, त्यांच्यावर केस का केली जात नाही, त्यांना अटक का केलं जात नाही? मला निवडणूक आयोगाविषयी मला बोलण्याचं काही अधिकार नाही. तुमचा पक्ष निवडणूक आयोगाची बाजू घेऊनच सातत्याने मैदानात उतरतोय. असं नाही, मला निवडणूक आयोगाविषयी बोलण्याचा काही अधिकार नाही. निवडणूक आयोग आपली भूमिका स्पष्ट करेल. मी भारतीय जनता पक्ष म्हणून बोलू शकते. इलेक्शन का हो, इलेक्शन झालं, तुम्ही बूथवर माणसं बसवली, सगळ्याच पॉलिटिकल पार्टीचे लोक प्रतिनिधी बसले होते. तुम्हाला इतकी अडचण होती ना, त्या कर्नाटक राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, इलेक्शन झालं, वोटिंग झालं, तुम्हाला जर का जे आज 2025 मध्ये प्रश्न पडलेले आहेत ते त्याच दिवशी त्याच महिन्यामध्ये तुम्हाला का नाही पडले? तुम्ही का प्रश्न उपस्थित केले नाही? तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह होते ना, प्रत्येक बूथ वरती तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह होते. तुम्ही आज प्रश्न उपस्थित करण्याचं कारण काय? तुम्ही उदाहरण देता ते सिद्ध नाही करू शकत, मुळीच सिद्ध नाही. अहो, ज्या नागरिकांचे फोटो तुम्ही मीडियात दाखवले, लाईव्ह शब्द केलं राहुल गांधींनी की तुम्ही मतचोरी, जेवढ्या त्यांनी उदाहरणं दिले त्या नागरिकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतलेले, कोणी घेतलेले नाही. मुंबईमध्ये उदाहरण दिलं, बेंगलोरला फॅमिली शिफ्ट झाली आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही बेंगलोरला आमच्या वैयक्तिक कारणास्तव शिफ्ट झालो, तुम्ही आमचं उदाहरण कसं काय देता? म्हणजे मला खरंच वाटतंय की काँग्रेस रसातळाला घेऊन जाण्यामध्ये
सन्माननीय राहुल गांधीजींचा खूप मेजर तर रोल. तुमची प्लॅन आहे भारतीय जनता हे खूप- पार्टी हे बघा. सातत्यानं राहुल गांधीवर हल्ला आम्ही करायचा काय कारण आहे? सातत्यानं. आता तुम्ही पप्पू आता पप्पू म्हणत त्यांची- होते, आता त्यांची आज पार्टीच- लाखो लोक त्यांच्या पाठीमागे आहेत. तुम्ही असं वागणार, मी म्हणायची काय आवश्यकता आहे? मी म्हणण्याची आवश्यकता नाहीये. सामान्य माणसाला ते दिसतंय. आज तुम्ही भारतीय लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. तुम्ही ज्या ज्या वेळी विदेशात जाता, अहो तुम्ही आणि मी भारतीय नागरिक आहोत. मी UK ला गेले तर मला एखादा भारतीय मनुष्य भेटला तर आनंद होत होता. माझ्या सोबत माझे हिंदुस्थानचे रहिवासी जे तिकडे राहायला गेले त्यांना भेटताना मला आनंद होत होता. मी कौतुक सांगत होते माझ्या देशाचं. तुम्ही आवडला जाता, तुम्ही तिथे जाऊन भारताची जेवढी नाचक्की करता येते तेवढी करण्याचा प्रयत्न करता. हे कसले लीडर ऑफ ऑपोजिशन आले? सरकारचा विरोध करा, 100% करा, मुद्द्यांवरती करा, पण देश विरोधी भूमिका, सदैव भारताची प्रतिमा उंचावण्याकडे असणारे एकीकडे काँग्रेस प्रधानमंत्री. आणि राहुल गांधी यांना देश विरोधी भूमिका किंवा देशाच्या विरोधातलं धोरण असं म्हणताना भारतीय जनता पार्टीचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते 2014 पर्यंत देश उभारण्यामध्ये काही योगदान आहे असं तुम्हाला वाटतं का? ठीक आहे, तुमचा विरोध राहुल गांधीला म्हणून ठीक आहे, त्याला पप्पू म्हणा, त्याला वेडे म्हणा, मूर्ख म्हणा, काही म्हणा. आम्ही ह्याच्यातलं काहीच नाही म्हणत. आम्ही कधीच तर करोडो रुपये खर्च करता तुम्ही नाही, त्याच्यावर. आम्ही असं काहीच म्हणत नाही. सामान्य माणसाला जे वाटतं ते तो म्हणतो आणि सामान्य माणूस मतपेटीतनं आपलं मत देतो. सामान्य माणसाने काँग्रेसला पण संधी दिली. मतपेटीचा उल्लेख केला आपण. मत दिलं, मतपेटीतून दिलं, EVM वरून दिलं. हे देत असताना, ते मत नोंदवत असताना त्यांनी काँग्रेसला पण संधी दिली ना. पण आज अशी अवस्था आहे की एकीकडे मोदीजींसारखं दूरदृष्टी नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसची चाललेली घोडदौड, घराणेशाहीचा वीट आलाय लोकांना. नकोय ते. हे स्पष्ट लोक सांगतात. आम्ही कोणालाही पप्पू म्हणत नाही. आम्हाला कुठल्याही नेतृत्वाला, हा आमचा संविधानिक त्यांच्या अजेंड्यावरती, त्यांच्या विचारसरणीला विरोध आहे का? 100% आहे. पण हे असं सगळं बोलायचं काम आमचं नाही. तुमच्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं की 2014 पर्यंत काँग्रेस पार्टीचे लोक मतचोरी करत होते, आता आम्ही केली तर यांना राग का येतो? त्यांचं उद्दिष्ट काय होतं? त्यांचं उद्दिष्ट कबुली नव्हती का एक प्रकारची चोरी करण्याची? मोदीजी जातात आणि जनसामान्यांना बोलतात. आमच्या दृष्टीने सामान्य माणसाचं हृदय जिंकणं हीच आमच्यासाठी असलेली त्यांच्या भाषेतली मतांची चोरी असेल. सामान्य माणसासाठी काम करणारे ते, त्यांची पद्धत वेगळी होती. आम्ही जनसामान्यांमध्ये जाऊन करतो. आम्ही गद्दीसाठी, याच्यासाठी काम करणारे लोक नाही. लोकांच्या सेवेसाठी करताय. 100%. परवा तुमची एक पत्रकार परिषद होते जीएसटीच्या संदर्भामध्ये की मोदीजींनी आता परवा जे काही जीएसटीचे 5 ऐवजी 2 स्लॅब केले आणि तुम्ही जोरदार पत्रकार परिषद घेतली आणि मोदीजींनी सांगितलं तुम्हाला की बचतीचा महोत्सव साजरा करा. तुम्ही सगळेजण साजरा करताय, तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय तुमची लाखो मध्ये बचत झालेली आहे. खरं सांगा, सामान्य माणसाला या जीएसटी कमी केल्याचा काय फायदा झाला? सामान्य माणसाला, मला ह्याच्यात बोलायला नक्कीच आवडेल या विषयावरती. जीएसटी कर प्रणाली सामान्य माणसांचा, व्यापाऱ्यांचा, सगळ्यांचीच इच्छा होती की एक साधी सोपी कर प्रणाली या देशामध्ये असावी. ती जीएसटीच्या स्वरूपात देण्यासाठी मोदीजींनी ठरवलं. मला अमित भाईंचं वाक्य आज पण आठवतंय. भारतीय जनता पक्षाने घेतलेले निर्णय हे फक्त मत मिळावेत, सत्ता यावी याच्यासाठी नाहीये. कधी कधी आई आपल्याला कडू औषध देत असते आणि आजार बरा होतो. काही निर्णय भारतीय जनता पक्षाने दूरगामी गोष्टींचा विचार करून घेतले. त्याच पद्धतीचा जीएसटीचा निर्णय होता. आज मला सांगावंसं वाटतं, 2014 मध्ये 10वी अर्थव्यवस्था होतो आपण जगातली. आज आपण 2025 मध्ये 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत. आपण $5 ट्रिलियन स्वप्न आजच्या दिवशी बघतोय अर्थव्यवस्था होण्यासाठी. 2047 ला विकसित भारत बनवण्याचं स्वप्न बघतोय. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आज मी बघते, ज्यावेळी आपण जीएसटी आणलं त्यावेळेस काही अनुषंगाने टीका पण झाली जीएसटीच्या बाबतीमध्ये. पण आज 2025 मध्ये बघा तुम्ही, सरकारने 5% एक स्लॅब ठेवला जो 12% होता. 28% स्लॅब आता 18% आणला. याच्यामध्ये
सकारात्मकता काय आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना उद्युक्त करताय कर प्रणालीमध्ये सहभागी होण्यासाठी. आधी मी 28% पावत्या कुठे मराठीत सांगा, उद्युक्त करताय जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या खिशातले पैसे काढण्याचा प्रेरित प्रयत्न करताय. करताय. सरकारला खिशातले पैसे आहे काढण्यात माझ्याकडे आकडेवारी बोलणार आहे. नाही तुम्ही बोला ना. सरकारला खिशातून पैसेच काढायचे असते तर हे स्लॅब्स जे आहेत ते बायफर्गेट करून आज अर्थव्यवस्था कुठेतरी एका ठिकाणी घेऊन गेल्यानंतर सरकारला देश चालवण्यासाठी पैसे पाहिजे ना. मग आज तुम्ही काम करत करत 4th लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणताय, 7 ते 8% इकॉनॉमिक ग्रोथ पर इयर तुम्ही विचार करताय. हे सगळं करत असताना सामान्य माणसाच्या खिशावरचा बोजा कमी होण्यासाठी भलेही सरकारकडे त्या अनुषंगाने थोडा कमी कर गोळा झाला तरी चालेल, ही भूमिका आहे. तज्ञ लोक म्हणतात की देशाची ही जी अर्थव्यवस्था आजची आहे ही मनमोहन सिंग आणि पी व्ही नरसिंह राव यांनी घालून दिलेल्या खुल्या आर्थिक धोरणाला आहे. त्याचं श्रेय मोदीजींना किंवा तुमच्या आजच्या अर्थमंत्र्याला देता येणार नाही असं कोण म्हणतं? असं विद्वान म्हणतात. अनेक जण देशभर सातत्याने त्यावर चर्चा झाली, अनेक डिबेट सुद्धा त्यावर झाले. मला असं वाटतंय की मागच्या काळामध्ये काँग्रेसला खूप काही निर्णय घ्यायचे असतील पण कदाचित काँग्रेस घेऊ शकली नसेल. कदाचित. आता ते का घेऊ शकले नाहीत, त्यांना वाटणाऱ्या संकल्पना त्यांनी का इम्प्लिमेंट केल्या नाहीत, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. आम्ही आदरणीय मोदीजी ज्यावेळी आले त्यावेळी म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणून विचार करत असताना सामान्यांसाठी विचार करत करत या गोष्टींना पुढे घेऊन जायचा, अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा सकारात्मक सहभाग नोंदवण्याचा एक चांगला प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. आणि आता 2025 मध्ये सामान्य माणसाला त्याच्या खिशावरचा बोजा कमी होणार आहे का? आधी 10 लाखात मिळणारी गाडी 1.5 लाख तुम्हाला इमिडिएट मिनिमाइज होणार आहे, 8.5 लाखांमध्ये मिळणार आहे ती गाडी. आज तुम्ही कर प्रणाली कमी झाल्या कारणाने 5% डिफरन्स. 15 रुपयाची पाण्याची बाटली 14 रुपये झाले. आम्हाला एवढं कळतं. साधं सोपं सांगा तुम्ही. साधं सोपं सांगते मी. बिस्किटाचा पुडा घ्या तुम्ही, पार्लेजी 5 रुपयांचा आधी घेत असाल तर तो आज तुम्हाला 4-3 रुपयांना नाही मिळणार. मॅन्युफॅक्चरिंग जीएसटी ऍड करून तुम्हाला जो देत होता मॅन्युफॅक्चरर, त्या अनुषंगाने ती किंमत कदाचित आज तेवढीच राहील. जनतेचा तुमच्यावर असा आरोप आहे की काँग्रेस पार्टीने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पूर्वीचे जे कर होते काँग्रेस पार्टीचे, त्यांनी 60-70 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये जेवढं लुटलं नाही तेवढं तुम्ही 8 वर्षामध्ये लुटलं. आणि त्याचा फिगर बाहेर येतोय 63,000 लाख कोटी रुपये. आणि त्यापूर्वीची जर आपण हिशोब काढत बसलो किंवा आपण त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ती रक्कम खूप छोटी रक्कम आहे. एकीकडे कर्जाचा जो बोजा देशावर प्रचंड वाढला आणि दुसरीकडे जीएसटी प्रचंड मोठं संकलन केलं. तुमच्या लोक गोष्ट आता लक्षात आली, त्यामुळे ते तुम्ही आता कमी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू केलाय. मला याच्यावर आपलं मत नकोय. आपण थोडंसं दिल्लीवरून लातूरवर येऊया किंवा आपल्या भागात येऊया. लातूरमध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी प्रेरणा होंडराव यांच्याकडे लातूर शहर विधानसभेची भावी आमदार म्हणून पाहिलं जात होतं. आणि आज प्रेरणा कुठे आहे नेमकी? प्रेरणाला काय वाटतं? मी कुठे आहे असं वाटतं? मी कुठे आहे? मी भारतीय जनता पक्षाची विचारांनी प्रेरित असलेली, विचारांसाठी काम करणारी पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी आहे. लातूर शहरात राहते, लातूरच्या लोकांसोबत मिळून मिसळून असते आणि जेवढं चांगलं करता येतं ते चांगलं करण्याच्या पाठीमागे असते. सातत्याने 24 तास पार्टीसाठी, लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न करते. आमदारकीचं स्वप्न हुकल्याचं दुःख आहे. मला दुःख आणि सुखाचा विषयच नाहीये इथं. पार्टी मला ज्या दिवशी जे सांगणार त्या दिवशी मी ते. अर्चना पाटील चाकूरकर पक्षात आल्यामुळं प्रेरणा होंडराव यांचा जो क्रेज होती लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एक फायर ब्रँड नेत्या म्हणून ती कमी झाली असं वाटतं? नाही, मला असं काही वाटत नाही. मला असं काहीच वाटत नाही. असं वाटण्याचं कारण काय? आज त्या प्रमुख महिला नेत्या होऊन बसल्या लातूरमध्ये. असं हे म्हणजे हे म्हणत असताना त्यांनी काँग्रेसशी त्यांच्या, आपण सन्माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना बघतो, त्या भाजपमध्ये आल्या. भारतीय जनता पार्टीची विचारसरणी ज्यांना ऍक्सेप्टेड आहे, ज्यांना मान्य आहे, ते भारतीय जनता पक्षात प्रवेश घेत आहेत. त्यांनी घेतला तो. शिवराज पाटील चाकूरकर साहेबांकडे बघत असताना त्यांना विधानसभेचं तिकीट पण मिळालं.
विधानसभेचा एक उमेदवार म्हणून त्या अनुषंगाने ते पुढे गेलं. याच्यामध्ये कॉम्पिटिशन कुठेच नाहीये. त्या माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, मी त्यांच्यापेक्षा बरीच लहान आहे. का पराभूत झाले असतील असं वाटतं? पराभूत का झाल्या, काही ठिकाणी आम्ही कमी पडलो असू. तुम्ही निवडणुकीमध्ये सक्रिय होता? एकदम. आम्ही आमच्या पद्धतीने योग्य काम करण्याचा, उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बिंग उमेदवार, त्या आल्यानंतर उमेदवाराचं एक मायलेज असतं की इलेक्शन स्ट्रॅटेजी कशी आखायची, इलेक्शन मध्ये कोण काय केलं पाहिजे. त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही 100% लातूर शहरामध्ये करण्याचा प्रयत्न केला, उत्तमरित्या केलं. आणि भारतीय जनता पक्ष संघटना म्हणून आम्ही मीडिया आणि बाकी विषयांमध्ये कामात होतोच. कुठेतरी आम्ही कमी पडलो असू, जेणेकरून जनतेचा खंत वाटते का? बरं झालं वाटतं. 100% खंत वाटते. 100% खंत वाटते. म्हणजे मला लातूरकडे बघितल्यानंतर, लातूरकडे एका डोळस नजरेने बघायला गेल्यानंतर इथे करण्यासारखे अनेक विषय आहेत. पण त्याच्यासाठी जागाही भारतीय जनता पक्षाकडे असेल तर खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. एकीकडे एक निष्क्रिय आमदार अमित देशमुख निष्क्रिय आमदार, येस, त्यांची अँटी इन्कम्बन्सी अतिशय वेगात आहे. आज पण लोकांसाठी ते उपलब्ध नाहीत. माझ्यासारख्या व्यक्तीच्या मनाला याची खूप मोठी खंत आहे, खूप मोठी खंत. आम्ही समाजातल्या त्या प्रत्येक स्तरापर्यंत गेलो, शेतकरी बांधवांपर्यंत गेलो. मी तर लाडकी बहिणी योजनेचे अध्यक्ष होते. 1,10,000 लाडक्या बहिणी, जास्तीत जास्त महिलांना याच्यामध्ये आपण तिला मदत कशी समाविष्ट करता येईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. का वाईट नाही वाटणार? ही खंत आहे. आम्ही इथे आमची जागा आली असती तर आम्ही खूप आणखीन चांगले विषय करू शकलो असतो, जे करण्यासाठी थोडं 4 पाऊल मागे आहोत असं वाटतं. तुमच्या पक्षाने लातूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आता बसवराज पाटील यांची निवड केलेली आहे. काय वाटतं, कसं राहील त्यांचा कार्यकाल? बसवराज पाटील साहेब हे सिनियर नेते आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे, दांडगा अनुभव आहे आणि त्यांना जिल्ह्याचा अध्यक्ष ते झालेले. मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येणाऱ्या काळामध्ये पुढे आहेत. त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या संघटन कौशल्याचा फायदा होईल येणाऱ्या काळामध्ये 100% फायदा होईल. महापालिकेच्या निवडणुका आता समोर आहेत. लातूरची महापालिका भारतीय जनता पार्टी जिंकणार? 100% जिंकणार. कशाच्या बळावर? पार्टीच्या बळावर, संघटनेच्या बळावर, आम्ही केलेल्या कामाच्या बळावरती, सातत्याने 12 महिने 24 तास सक्रिय असलेल्या संघटनेच्या माध्यमातून. पक्षात 4 गट आहेत असं ऐकतोय? नाही, आमच्या पक्षात काही गट नाही, नो गट ऍट ऑल. बघा जरा अंतरात अंदर झाक के बोलो जरा, अंदर झाक. 100% मी सांगते. आता काल प्रत्येक वेळी मंचावरती एकत्र येऊन आम्ही यश कसं मिळवायचं याच्यासाठीच मोठ बांधलेली. आमच्याकडे अध्यक्ष म्हणून पार्टीने कोणाला जबाबदारी दिली, मतभेद बाजूला राहतात इमिडिएटली, कोणाचे वैयक्तिक असतील तरी पण पक्ष आणि संघटन याला सर्वस्व मानून काम करणारे सगळेच जण आहेत, कोण नाहीये इथं. शहरामध्ये अजित पाटील कवेकर यांनाही पार्टीने अध्यक्षपदाची संधी दिली, शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून. खूप लोक नाराज आहेत असं ऐकतोय. नाराज असं, आता मी आणि अजितजी आम्ही जवळपास समवयस्क आहोत आणि आम्ही सोबतच काम केलेले. आता मी तर नाराज नाहीये. कोण आहे नेमकं? कोण नाराज आहे? कोण नाराज आहे नेमकं? नाराज असण्याचं काही कारण नाही. उलट मला चांगलं वाटलं की आपल्या एका युवा सहकार्याला जबाबदारी मिळाली, संधी मिळाली, ह्याचा आनंद आहे मला किंवा कोणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. संघटनात्मक जबाबदारी आहे, कोण काय करणार आहे तर कोण काय करणार आहे, ज्यांनी त्यांनी आपली उत्तम बजावायची. म्हणजे महापालिका जिंकण्याची 100%. शैलेश पाटील लाहोटी किंवा शैलेश लाहोटी हे सध्या सक्रिय दिसत नाहीत तुमच्या पक्षाचे नेते, त्यांना बाजूला केलंय का? नाही, असं काही नाही. आता मी आणि शैलेश भाई आम्ही आत्ताच 8 दिवसांपूर्वी भेटलो, बसलो. ते आहेत, ते जसे आहेत तसे आहेत ते. म्हणजे काही नवीन बदल झालेला नाही, बदलण्याचा विषय नाही. आता त्यांना ते ही सिनियर वन है ना, मग ते त्यांच्या पद्धतीने सक्रियच आहेत ते. असं नाही की त्यांना वारंवार सगळ्यांची संभाषण आहे, भेटीगाठी आहे. परवा मुख्यमंत्री महोदयांच्या एका कार्यक्रमामध्ये रमेश कराडांनी आपल्या भाषणामध्ये की एका रात्रीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते फुटले, माझ्याकडे आले आणि विकले गेले असं म्हटलं. म्हणजे तुम्ही कार्यकर्ते विकत घेऊन निवडणुका लढवता, कार्यकर्ते विकत घेऊन जिंकता का?
मी खरं सांगू, मी हे अजिबात ऐकलेलं नाही. आपणचं हे स्टेटमेंट मी अजिबात ऐकलेलं नाहीये. ते काय बोललो ते बघून आपण बोलूयात त्याच्यावर. त्यावर ते पहिल्यांदा तुम्हाला ऐकायला लागेल. महाराष्ट्रानं ऐकलं पण ते तुम्हाला ते वेळ मिळाला नाही, खरंच मी नाही. नाही ऐकलं. आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही त्याचं उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडनं. लातूरमध्ये एवढे 3 आमदार तुमच्या पक्षाचे आहेत. बसवराज पाटलांसारखा एक मोठा नेता आहे. चाकूरकर घराण्याचं वैभव असणारी त्यांची सून तुमच्या पार्टीत आहे. तुमच्यासारख्या अतिशय झुंजार अशा प्रवक्ते आहेत. अजित भैया सारखे शहराचे अध्यक्ष आहेत. मग देवीदास काळे असतील किंवा मध्येची असतील किंवा तुमच्या पक्षात प्रचंड मोठे ताकदवर नेते लोक आहेत. आणि हे असताना सुद्धा तुम्हाला लातूरमध्ये अशोकराव चव्हाणांना आणावं लागतं नांदेडो, आणि आव्हान करावं लागतं आपल्या ह्याच्यामध्ये की तुम्ही लातूरमध्ये आला असतात तर रचना निवडून आल्या असत्या, किंवा तुम्ही लातूरमध्ये ठाण मांडला तर आम्ही महापालिका जिंकू. तुमच्या नेतृत्वामध्ये काय आत्मविश्वासाची कमी आहे का काय? म्हणजे नांदेडच्या खांद्यावर मान टाकण्याचा तुमचा हेतू काय? तुम्ही या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने बघितलं असं मला वाटतं. हा विषय तसा नाहीच आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हो अशोकराव चव्हाण, तुम्ही लोकच त्यांच्या विरोधामध्ये अगदी बोर्ड घेऊन फिरत होता एकेकाळी, आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये, तुमच्याकडे आले, भारतीय पक्षात, जनता पक्षात आले. एखाद्या कार्यक्रमामध्ये त्यांना इन्व्हाइट केलं. ते नेते आहेतच, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ह्याचा अर्थ नेतृत्व संभ्रमात पडले किंवा संभ्रम निर्माण झाला, कॉन्फिडन्स नाही का, अशा ह्याच्यामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तो कार्यक्रम होता, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचे सत्कार होते, त्याच्यासाठी त्यांना बोलावलं. मला वाटतं त्याचं फार डिसेक्शन झालंय. संदेश महाराष्ट्रात असा गेला की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लातूरच्या आता हादरले, त्यांना विश्वास राहिला. हादरायची काय आवश्यकता आहे? नांदेडला आता काही हादरायची काय आवश्यकता नाही. विधानसभेमध्ये आमच्या 6 जागा होत्या, 6 पैकी 5 जागा निवडून आल्या. काय हादरणार आहे? उलट विश्वास वाढला, आत्मविश्वास वाढला. एकीकडे ज्यावेळेस संविधानाचा नॅरेटिव्ह आम्ही खोडून काढत होतो, आम्ही विधानसभेला फेक नॅरेटिव्ह काँग्रेसचे खोडून काढले आणि विधानसभेमध्ये बंपर विक्ट्री आम्ही मिळवली. कशाला कॉन्फिडन्स लूज होणार आहे? कारणच नाहीये. उलट आमचे कार्यकर्ते आज दुपटीने कॉन्फिडंट आहेत. मजा म्हणून ते विधान केलं, एकदम दुपटीने कॉन्फिडंट आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तयार आहेत. आणि सरकारची गरज नाही तुम्हाला. मी काय म्हणलं, ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, सन्माननीय नेते आहेत, अनुभवाने मोठे आहेत. त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट मध्ये त्या विषयात जाण्यात काहीच अर्थ नाही. एकीचं बळ नेहमी मोठंच असतं. संघटन में शक्ती है, शक्ती को बढ़ावे. क्या बात आहे. अगदी शेवटच्या 2 प्रश्नाकडे येतोय. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या प्रवक्त्या आणि लातूरच्या युवा नेत्या म्हणून लातूरच्या शहरातल्या आणि लातूर ग्रामीणच्या जनतेला पण काय आवाहन करतात? मला वाटतं एकंदर विकास म्हणून, आणि विकास आपल्या घरापासून सुरू होतो, आपल्या दारापासून सुरू होतो, गावातनं दिल्लीपर्यंत. ह्या विकासाचा अजेंडा यशस्वीरित्या पूर्ण घेऊन जायचा असेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लातूर शहर आणि ग्रामीण मधल्या मतदारांना माझं विनंती आहे की त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. मला वाटतं हेच डोळस मतदाराचं ची एक प्रतिमा आहे की विकासाला आपल्या, आता बघा, मुलींचा विचार केला. आज आम्ही मुलींसाठी ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण मोफत दिलं. लेक लाडकी सारखी योजना दिली. ती जन्माला आल्या क्षणी तिच्या आई वडिलांना 5,000 रुपये मिळणार. ती पहिलीत गेली की 6,000, 7,000. सून लाडकी पण येणार अशी बातम्या आहेत. लाडकी बहीण आहे आमची. आम्ही समाजातल्या प्रत्येक स्तराला सोबत घेऊन जायचा प्रयत्न करतोय, बळीराजाला सोबत नेतोय. मला वाटतंय आता थोडस हे लातूर शहर जे पिछाडीवर आहे, ज्याला निष्क्रिय आमदार अमित देशमुख मोठ्याने बोलत जावा, म्हणजे मी कन्फ्युजन मध्ये काम करणारा व्यक्ती नाहीये. आणि हे लातूरकरांनी पण बघितलेलं आहे, लातूरच्या जनतेच्या मनात पण हे आहे. 2017 मध्ये आम्ही 36 जागा लातूर महानगरपालिकेमध्ये आल्या. आमचे माजी पालकमंत्री माननीय संभाजी पाटील निलंगेकरजी त्यावेळी पालकमंत्री होते जिल्ह्याचे. एकंदर परिस्थिती बघत असताना 0 to 36
आणि आता आमच्या लोकांनी केलेली कामं, संघटनेने केलेली कामं सातत्याने, सत्ता असली किंवा नसली, आम्ही ग्राउंडवरच आहोत. कोविड आला, आम्ही ग्राउंडवर आहोत. अतिवृष्टी झाली, ग्राउंडवर आहोत. चांगली पिकं आली, आम्ही ग्राउंडवर आहोत. शेवटचे 2 प्रश्न, छोट्यात उत्तर हवं तुमच्याकडनं आता. जिल्हा पातळीवर तुमच्या डोळ्यासमोर कोणाचा आदर्श आहे? संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार क्या रमेश कराड? ह्या तीन प्राधान्यक्रम काय आहे? म्हणजे मी ज्यावेळी पार्टीचं काम सुरू केलं, मी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेशाची सचिव झाले. माननीय संभाजी पाटील निलंगेकरजी यांच्या नेतृत्वामध्ये मी ते सुरू केलं. माझे प्रदेशाचे त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी होते, आणि देवेंद्रजींना त्या काळामध्ये मला जवळून बघण्याची संधी मिळाली. योगेश अण्णा टिळेकर माझे अध्यक्ष होते. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरजी होते, आणि त्या काळामध्ये मी सुरुवात केली. मला या सगळ्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं. रमेश अप्पांचं आणि माझं नातं वेगळे. रमेश अप्पांना मी नेहमी, म्हणजे काही अडी अडचणी असतील, मन मोकळ्या पद्धतीने जाऊन मी तिथे बोलू शकते. त्यांचा पिंड वेगळा आहे, पण त्यांच्यासोबतही काम करण्याची, शिकण्याची संधी मला मिळाली. औषधचे आमदार अभिमन्यू पवारजी, त्यांनी मला लहानपणापासून बघितलेलं आहे. म्हणजे एकाच गल्लीत मी लहान होते, ते केशवराजचे विद्यार्थी आहेत, बाबांचे विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा माझा एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा होता. पण मला या सगळ्या जर्नीमध्ये मला आनंद या गोष्टीचा आहे की मला मेंटर्स खूप चांगले मिळाले. आणि मेंटर्स चांगले असतील तर मला वाटतं विद्यार्थ्याला शिकणं हे जास्त सोपं, चांगलं आणि प्रेरणादायी होतं. शेवटचा प्रश्न, भारतीय जनता पार्टी प्रदेशाची प्रवक्ता, इथंच थांबायचं आहे का काही पुढे जायची इच्छा आहे? आणि जायचे असेल तर कुठे? पुढे जायचंय, पुढे जाणार आणि त्याच पद्धतीने वाटचाल करणार. जनतेची जास्तीत जास्त सेवा करण्याची मानस, तो तर ध्यासच आहे भारतीय जनता पार्टीला. सेवेचं तर काय आयुष्यभरासाठी मी घेतलेला आहे, आणि पार्टीला आई समान मी मानते. त्यामुळे येणाऱ्या काळात मला लातूर मधून कधी आपण आमदार होऊ असं वाटतं? अडचण काय आहे? पार्टी मला म्हणली गल्लीत काम कर, तर मी गल्लीत काम करणार. पार्टी म्हणली दिल्लीत काम कर, तर मी दिल्लीत काम करणार. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. पुढे जायचंय 100%. तर मित्रांनो, या होत्या भारतीय जनता पार्टीच्या फायरब्रँड नेत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या प्रवक्त्या सन्माननीय प्रेरणाताई होंडावजी. त्यांचे विचार, त्यांचं दुःखही आपल्या लक्षात आलं असेल. तुम्ही जर व्यवस्थितपणे ही मुलाखत पाहिली असेल तर त्यांच्या नजरेमधून त्यांच्या काही वेदनाही आपल्याला बघायला मिळाल्या असतील, आणि त्यांचा नवा विश्वास, या सगळ्या गोष्टी पक्षाविषयी त्यांना आता तुमच्या समोर त्यांनी मांडला. अशाच महत्वाच्या व्यक्तींना कॉफी विथ रिंगण मध्ये निमंत्रित करून त्यांचे विचार आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचवण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करू. त्यासाठी आपण सर्वांनी सातत्याने रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आणि पाहत राहायचं. ताई, आमच्या विनंतीला मान देऊन आज आपण आलात. खरं म्हणजे आपल्याला बरेच मुद्दे आहेत, 25-30 मिनिटांमध्ये आपल्याला एवढ्या मुद्द्यावर बोलता येणार नाही. महाराष्ट्राची निवडणूक तुम्ही जिंकलेली, यावर आपल्याला स्वतंत्रपणे बोलायला लागेल. पुन्हा केव्हा तरी आपण जरूर बोलू. मी पण खूप खुश आहे आज रिंगण लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या आपल्या प्रेक्षकांना भेटण्यासाठी, आपल्याला भेटण्यासाठी. आपण पण अतिशय महत्वाच्या विषयांना घेऊन कायमस्वरूपी पत्रकारितेचा एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मला स्टुडिओत यायचंच होतं, तुम्हा सगळ्यांना भेटायचं होतं आणि रिंगणच्या प्रेक्षकांनाही भेट द्यायची होती. तुमच्या माध्यमातून मला ही संधी साधता आली, मिळाली, याचा मला पण मनापासून आनंद आहे. धन्यवाद.